योगिनी एकादशी शापातून मुक्ती देणारी आणि 88,000 ब्राह्मणांच्या भोजनाचे पुण्य मिळवून देणारी तिथी. आषाढ कृष्ण योगिनी एकादशी व्रत कथा. केवळ एका चुकीमुळे देवलोकातून थेट पृथ्वीवर पतन आणि अंगावर कुष्ठरोगाचा भयंकर शाप. अशा असह्य दुःखातून एका माडेची मुक्तता कशी झाली जाणून घ्या. 88,000 ब्राह्मणांना भोजन घालण्याइतके महापुण्य देणाऱ्या योगिनी एकादशीची चक्रावून सोडणारी कथा. श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर संवाद. धर्मराज युधिष्ठिर म्हणाले, हे भगवंता, मी ज्येष्ठ शुक्ल एकादशीचे म्हणजेच निर्जला एकादशी व्रताचे महात्म्य ऐकले. आता कृपया मला आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीची कथा सांगा. या एकादशीचे नाव काय आहे आणि याचे महात्म्य काय आहे हेही मला समजावून सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, आषाढ कृष्ण एकादशीचे नाव योगिनी एकादशी असे आहे. या व्रताच्या प्रभावाने मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात. हे व्रत या लोकात सर्व सुख भोग देणारे आहे आणि परलोकात मुक्ती देणारे ठरते. तिन्ही लोकात या व्रताची कीर्ती पसरलेली आहे. पुराणात वर्णन केलेली याची कथा मी तुला सांगतो, ती लक्षपूर्वक ऐक. कुबेराचा शाप आणि हेममाळ्याचे पतन. स्वर्गलोकातील अलकापुरी नावाच्या नगरीत कुबेर नावाचा राजा राहत होता. तो परम शिवभक्त होता आणि रोज नियमाने शिवपूजा करायचा. हेम नावाचा एक माळी राजाच्या पूजेसाठी रोज मानसरोवरातून ताजी फुले आणून देत असे. हेम माळेची पत्नी अत्यंत रूपवान होती, जिचे नाव विशालाक्षी होते. एक दिवस हेम माळी मानसरोवरातून फुले तर घेऊन आला, परंतु पत्नीच्या सौंदर्यावर मोहित झाल्यामुळे तो घरीच थांबला आणि तिच्याशी हास्यविनोद करण्यात दंग झाला. तिकडे राजा कुबेर दुपारपर्यंत पूजेसाठी फुलांची वाट पाहत राहिला. शेवटी संतप्त होऊन कुबेराने आपल्या सेवकांना माळ्याचा शोध घेण्याची आज्ञा दिली. सेवकांनी परत येऊन सांगितले, महाराज, तो माळी अतिशय कामी आहे. तो पूजेचे भान विसरून आपल्या पत्नीसोबत रममाण झाला आहे. हे ऐकून कुबेराचा क्रोध अनावर झाला. त्याने तातडीने हेममाळ्याला दरबारात हजर राहण्याचा आदेश दिला. हेममाळी भीतीने थरथर कापत राजासमोर उभा राहिला. कुबेर गर्जला, अरे पापी, नीच, तू माझ्या पूजनीय ईश्वरांचे ईश्वर असणाऱ्या शिवरायांचा अनादर केलास. मी तुला शाप देतो की तू तातडीने पत्नीच्या विरहाचा सामना करशील आणि मृत्यूलोकात जाऊन कुष्ठरोगी होशील. पृथ्वीवरील मरण यातना आणि मार्कंडेय ऋषींची भेट. पुढे बघूया. कुबेराच्या शापाने हेममाळ्याचे स्वर्गलोकातून पतन झाले आणि तो त्याच क्षणी पृथ्वीवर येऊन पडला. पृथ्वीवर पडताच त्याच्या संपूर्ण शरीरावर पांढरे कोड पसरले आणि त्याची पत्नी अंतर्धान पावली. मृत्यूलोकात आल्यावर माळ्याला असह्य यातना सहन कराव्या लागल्या. अन्न आणि पाण्याशिवाय तो भयानक जंगलात भटकू लागला. तीव्र वेदनांमुळे त्याला रात्री झोपही येत नसे, परंतु पूर्वजन्मीच्या शिवपूजेच्या पुण्यामुळे त्याची स्मृती नष्ट झाली नव्हती. त्याला आपल्या चुकीची पूर्ण जाणीव होती. असे दुःख भोगत भटकत असताना एक दिवस तो मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात पोहोचला. मार्कंडेय ऋषींचे तेज ब्रह्मदेवासारखे अथांग होते. हेममाळ्याने ऋषींच्या चरणांवर लोटांगण घातले. त्याची ही दयनीय अवस्था पाहून मार्कंडेय ऋषी म्हणाले, मुला, तू असे कोणते भयंकर पाप केलेस ज्यामुळे तुझी अशी अवस्था झाली आहे?
हेममाळ्याने ऋषींना हात जोडून घडलेला सर्व वृत्तांत प्रामाणिकपणे सांगून टाकला. योगिनी एकादशीचे व्रत आणि शापमुक्ती कशी झाली ते बघू. त्याचे बोलणे ऐकून मार्कंडेय ऋषी म्हणाले, तू माझ्यासमोर सत्य बोलला आहेस, म्हणून तुझ्या उद्धारासाठी मी तुला एक उत्तम व्रत सांगतो. जर तू आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील योगिनी एकादशीचे विधिपूर्वक व्रत करशील तर तुझे सर्व पाप नक्कीच नष्ट होतील. ऋषींचे हे शब्द ऐकून हेममाळ्याला अतिशय आनंद झाला. त्याने ऋषींना साष्टांग नमस्कार केला. ऋषींच्या सांगण्यावरून हेममाळ्याने अत्यंत श्रद्धेने आणि विधीपूर्वक योगिनी एकादशीचे व्रत केले. या व्रताच्या अलौकिक प्रभावामुळे त्याचा कुष्ठरोग पूर्णपणे बरा झाला. त्याला त्याचे जुने दिव्य स्वरूप परत मिळाले आणि तो पुन्हा स्वर्गलोकात आपल्या पत्नीसोबत आनंदाने राहू लागला. व्रताचे अंतिम महात्म्य. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, हे युधिष्ठिरा, हे योगिनी एकादशीचे व्रत 88,000 ब्राह्मणांना भोजन घालण्याइतके महान फळ देते. जो मनुष्य हे व्रत करतो त्याचे सर्व पाप धुतले जातात आणि शेवटी त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय.